माणसाची ओळख. राजाच्या दरबारात एक माणूस काम मागायला आला. त्यामुळे त्या व्यक्तीला त्याच्या क्षमतेबद्दल विचारण्यात आले. तर तो म्हणाला, माणूस असो वा प्राणी, मी फक्त त्याचा चेहरा पाहूनच त्याच्याबद्दल सांगू शकतो. राजाने त्याला आपल्या खास घोड्याची देखरेख करण्यासाठी बनवले. काही दिवसानंतर राजाने त्याला त्याच्या सर्वात महागड्या आणि आवडत्या घोड्याबद्दल विचारले, ज्याला त्याने उत्तर दिले, घोडा ही जात नाही. राजाला आश्चर्य वाटले. त्याने जंगलातून घोडेस्वारला बोलावून विचारले. त्याने सांगितले की घोडा एक जातिवंत आहे, पण त्याची आई जन्मताच मरण पावली होती, म्हणूनच तो गाईच्या दुधावर मोठा झाला आहे. राजाने आपल्या नोकराला बोलावून विचारले की घोडा जातिवंत नाही हे तुला कसे कळले? तेव्हा तो म्हणाला, जेव्हा तो गवत खातो तेव्हा गाईप्रमाणे डोके खाली ठेवून खातो, तर जातिवंत घोडा घास तोंडात घेऊन डोके वर काढतो. राजा त्याच्या क्षमतेवर खुश झाला. त्याने नोकराच्या घरी बक्षीस म्हणून धान्य, तूप, कोंबडी आणि भरपूर बकऱ्या पाठवल्या आणि आता त्याला राणीच्या महालात त्याला काम दिले. काही दिवसांनी राजाने त्याला राणीबद्दल त्याचे मत विचारले. तेव्हा तो म्हणाला, शिष्टाचार राहणीमान राणीसारखा आहे, परंतु ती जन्मलेली नाही. राजाच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने सासूबाईंना हाक मारली. तेव्हा सासू म्हणाले, आमच्या मुलीच्या जन्मावर तुमच्या वडिलांनी माझ्या पतीकडे नातेसंबंध मागितले होते. ही वस्तुस्थिती आहे, पण आमची मुलगी 6 महिन्यातच वारली, म्हणून आम्ही दुसऱ्यांच्या मुलीच्या तुमच्या कुटुंबाशी जवळीक ठेवण्यासाठी तिला आमची मुलगी केली. राजाने पुन्हा आपल्या सेवकाला विचारले, तुला कसे माहीत? तो म्हणाला, राणीची नोकरांशी असलेली वागणूक अशिक्षितापेक्षा वाईट आहे. कुटुंबातील माणसाची इतरांशी वागण्याची एक पद्धत असते, जे राणी साहिबात अजिबात नाही. राजा पुन्हा त्याच्या पारखीच्या नजरेने प्रसन्न झाला आणि बक्षीस म्हणून पुन्हा भरपूर धान्य आणि मेंढ्या दिल्या. त्यानंतर त्याला त्याच्या दरबारातही त्याला काम दिले. काही काळ गेला. राजाने पुन्हा सेवकाला बोलावून स्वतःबद्दल विचारले. नोकर म्हणाला, माझे जीवन सुरक्षित असेल तर मी सांगतो. राजाने वचन दिल्यावर तो म्हणाला, तू ही राजाचा पुत्र नाहीस, तसेच तुझे चालणे राजाच्या सारखे नाही. राजाला खूप राग आला, पण आपल्या जीवनाचा सुरक्षेचे वचन दिले होते. राजा आईच्या वाड्यात पोहोचला. आई म्हणाली, हे खरे आहे, तू मेंढपाळाचा मुलगा आहेस. आम्हाला मूलबाळ नव्हते, म्हणून आम्ही तुला दत्तक घेऊन मोठे केले. राजाने नोकराला बोलावून विचारले, मला सांग, भाऊ तुला कसं कळलं? तो म्हणाला, जेव्हा राजे एखाद्याला बक्षीस देतात तेव्हा ते हिरे मोती आणि दागिन्याच्या रूपात देतात, पण तुम्ही मेंढ्या, शेळ्या, खाद्यपदार्थ देता. ही वृत्ती कोणा राजाची नाही, ती मेंढपाळाच्या मुलाचीच असू शकते. माणसाकडे किती संपत्ती, सुख, समृद्धी, स्टेटस आहे, हे सगळे बाह्य स्वरूप आहेत. माणसाची ओळख ओळखणे हे त्याच्या वागण्यामुळे आणि त्याच्या हेतूमुळे आहे. धन्यवाद.